हॅलो ऑल ऑफ स्टुडंट्स 12वीचे माझे प्रिय विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक परबत सर आज आपलं पुन्हा ज्ञानगंगा एज्युकेशन मंचावर स्वागत करतो आणि आपला कायनेटिक थेअरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशन तर त्याच्यातला सेकंड पार्ट सुरू करतोय. गॅसेसच्या कायनेटिक संदर्भात संपलेला आहे आपला फर्स्ट पार्टमध्ये. आता पुढचा भाग आहे खरा दुसरा रेडिएशन पार्ट. त्याच टॉपिकमध्ये ठेवल्यामुळे आपल्याला रेडिएशन सुरू करायचं आहे. रेडिएशनमध्ये तसं फार किचकट काय नाही, साध्या गोष्टी आहे. फक्त थोडं एक लक्षात घ्यायचं, कंटिन्युएशनमध्ये थोडी थिअरॉटिकल बोलतो मी. थेरी थेरी एम सी क्यूज बरेच असतात, पण आपण ते लक्षात घेत नाही. आत्ता आम्ही इथे जे बोलतो ते थेरी एम सी क्यूच्या प्रत्येक क्वेश्चनचं ॲन्सर आपल्याला ते कवर झालेलं असतं, पण ते आपण सिरियसली लक्षात घेत नाही. आणि सी ई टीला कमीत कमी 20% जे आहे ते थेअरीवर क्वेश्चन असतात. त्यामुळे थेअरीवर एम सी क्यूज नसतात असं नाही. एम एस टी सी ई टीला थेअरीवर सुद्धा भरपूर एम सी क्यूज असतात. त्याने त्याला फार वेळ पण नाही लागत. आपण कन्सेप्ट लक्षात घेतलेले असेल तर ते आपल्याला पाटापट सुटतात. त्यामुळे तिथं टाईम कवर होतं. आपलं टाईम मॅनेजमेंट जे आहे ते थेअरी क्वेश्चनमध्ये तिथं फार कवर होतं आणि त्यामुळे आपल्याला बाकीच्या ठिकाणी तो टाईम वापरता येतो. ठीक आहे. रेडिएशनमध्ये रेडिएशन 9वी 10वीला पाहिलं, पण 11वीला पाहिलं. हीट ट्रान्सफर, ॲक्च्युली हीट ट्रान्सफर. इथं आम्ही जेव्हा थेअरी बोलत असतो तेव्हा ते बऱ्याचशा इतर टॉपिकशी रिलेटेड त्याचा संबंध येत असतो, कुठंतरी त्याचा वापर होत असतो. हीट ट्रान्सफर जे आहे ते 3 डिफरंट मोड्स आहेत. हीट इज ट्रान्सफर बाय 3 डिफरंट मेथड्स किंवा 3 डिफरंट प्रोसेसेस. देर आर 3 डिफरंट मोड्स ऑफ ट्रान्सफर ऑफ हीट. डिफरंट 3 मोड्स आहेत. हे 9वी 10वीत 11वीत पाहिलेलं पण देर आर 3 डिफरंट मोड्स फॉर ट्रान्सफर ऑफ हीट. तर पहिला मोड जो आहे त्याला म्हणतात कंडक्शन. जस्ट ओव्हर लुकिंग करतो आपण, थिअरॉटिकल जस्ट ओव्हर लुकिंग करत असतो आपण. दुसरा जे कन्व्हेक्शन, कन्व्हेक्शन ऑफ हीट. आणि तिसरा मोड जो आहे तो रेडिएशन. रेडिएशन आपल्याला खरं आहे तिसरा मोड इथं बघायचा आहे ह्या टॉपिकमध्ये. तरी थोडं एक जस्ट बोलतो मी तिघांमधला फरक. कंडक्शन म्हणजे रॉड जर आपण एका बाजूला हीट केलं तर दुसऱ्या बाजूला तिथं हीट एनर्जी पोचते. इथं जे काय होतं हे कंडक्शन होतं. एवढ्या डायग्राममध्ये पाहिजे तेवढं आपल्याला दिसतं. नीट ऑब्झर्वेशन असेल, आपल्याला विचाराची क्षमता असेल तर या डायग्राममध्ये बऱ्याचशा गोष्टी दिसतात. सगळं कंडक्शनचा भाग दिसतो. किंवा वॉटर घेतलं, पण कोणताही लिक्विड वॉटर घेतलं, लिक्विड घेतलं, समजा फ्लुइड घेतलं, वॉटर फॉर एक्झाम्पल, याला हीट दिली, याला हीट दिली, तर इथं इथं सर्व दिसतं. या डायग्राममध्ये दिसतं, फक्त बघण्याची दृष्टी लागते आपल्याला. हे जे काय काढलेलं असतं पण डायग्राममध्ये बऱ्याचशा गोष्टी आपल्याला क्लिअर होत असतं. फक्त ते मिनिंगफुल त्या टाईपनी विचार केला, त्या टाईपनी आपण सगळं लक्षात घेतलं तर अगोदर झालेलं असतं. त्यामुळे आपल्याला इथं ते लगेच लक्षात यायला पाहिजे. तर इथं ह्या टाईपनी हे झालं कन्व्हेक्शन. याच्यात त्याच्या सर्व कॅरेक्टरिस्टिक सगळे प्रोसेस दिसते. म्हणजे इथं काय होतं ह्या दोघांमध्ये काय, किंवा तिघांमध्ये पण रेडिएशन आणि ह्या तिघांमधला मेन बेसिक डिफरन्स किंवा तीन प्रोसेसचं बेसिक सगळं. तर इथं मटेरियल मीडियम लागतं, इथं मटेरियल मीडियम लागतं, इथं असलं नसलं तरी चालतं. फास्टमध्ये फक्त मी ओव्हरलुकिंग करतोय. मटेरियल मीडियम मस्ट बी needed for conduction and convection, whereas for a process of radiation, material medium need not be necessary. नीड नॉट बी नेसेसरी म्हणजे असलं तरी चालतं, नसलं तरी चालतं. त्यामुळे हे कंडक्शन जे आहे ते सॉलिड, लिक्विड आणि गॅसेसमधनं होतं. कन्व्हेक्शन पण सॉलिड, लिक्विड आणि गॅसेसमधनं होईल. रेडिएशन सॉलिड, लिक्विड आणि गॅसेसमधनं होईलच, पण ऑल्सो इट इज टेक्स प्लेस थ्रू व्हॅक्यूम.
व्हॅक्यूममधनं पण होईल रॅडिएशन. तर हे जे इथं ट्रान्सफर ऑफ हीट होत असताना इथले मटेरियल इथं जात नाही, म्हणजे देर इज नो मायग्रेशन ऑफ द पार्टिकल. इथं मायग्रेशन ऑफ द पार्टिकल झालं. इथं हीट ट्रान्सफर फ्रॉम पार्टिकल टू पार्टिकल. पार्टिकल इथनं इथं बीपर्यंत हीट घेऊन नाही येत. नो मायग्रेशन ऑफ द पार्टिकल. तसं इथं कन्व्हेक्शनमध्ये काय होतं, इथला पार्टिकलला हीट मिळाली वॉटरच्या का, तो त्याची डेन्सिटी कमी होती, तो वरती जातो आणि मग वरती गेल्यामुळं इथं जागा जी काय रिकामी झाली, वरचे पार्टिकल ज्याची डेन्सिटी कमी आहे ते खाली येतात. ते खाली येतात. मग ह्या टाईपने कन्व्हेक्शनमध्ये ह्या टाईपने ॲक्च्युली फ्लो ऑफ द फ्लुइड चालू असतो. कन्व्हेक्शन जे आहे ते फ्लुइडमध्ये म्हणजे लिक्विड आणि गॅसेसमध्ये आपल्याला ती प्रोसेस पटकन लक्षात येते. ऑल्सो इट ऑल्सो टेक्स प्लेस थ्रू द सॉलिड. हे तिघंही सॉलिडमधनं, हे दोघंही कंडक्शन, कन्व्हेक्शन, सॉलिड, लिक्विड आणि गॅसेसमधनं होतात. तिघांमधनं होतात. फक्त आपल्याला कन्व्हेक्शन लक्षात येण्यासाठी इथं मेटल रॉड वापरला मी. सॉलिडमध्ये ते पटकन लक्षात येतं. कन्व्हेक्शन लिक्विड किंवा गॅसेसमध्ये, फ्लुइडमध्ये ते पटकन लक्षात येतं. तर इथं जे काय फ्लो ऑफ द फ्लुइड होतं कन्व्हेक्शनमुळं, बाय द प्रोसेस ऑफ कन्व्हेक्शन, तर जे काय वारे, टेम्परेचर, जे वाळवट सुटतं, वारं सुटतात, समुद्र वारे, हे सगळं पाऊस बिऊस, ह्या सर्व त्या गोष्टी ज्या आहेत त्या बिकॉज ऑफ द कन्व्हेक्शन त्या प्रोसेसमुळे होतात. तर हे जे काय फ्लो ऑफ द फ्लुइड होतं ड्यू टू द चेंज इन टेम्परेचर ॲट डिफरंट प्लेसेस, त्यामुळे जो काय लिक्विडचा फ्लो होतो, तर दॅट फ्लो ऑफ द इज कॉल्ड कन्व्हेक्शन करंट. कन्व्हेक्शन करंट ॲक्च्युली. ठीक आहे, या दोन प्रोसेस. तर इथं जे काय होतं, इथं जे त्या रेडिएशनमध्ये काय होतं, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हच्या फॉर्ममध्ये, बेसिक लक्षात घ्यायचं, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हच्या फॉर्ममध्ये ट्रान्सफर ऑफ हीट होतो. म्हणजे ते ॲक्च्युली इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज असतात का ज्याचा स्पीड व्हेरी हाय असतो. त्यामुळे हे जे आहे ते स्लो प्रोसेस झाली, ही त्याच्यापेक्षा फास्ट प्रोसेस झाली. रेडिएशन इज एक्स्ट्रीमली फास्ट प्रोसेस झाली. बाकीच्या गोष्टी आपल्याला लागत असतात सगळ्या ठिकाणी, सर्व ठिकाणी लागत असतात, कुठं ना कुठं ते बोलत असतो आपण. आणि या सर्व गोष्टी आपल्याला जेव्हा क्लिअर होत असतात, तेव्हा आपल्याला वेगवेगळे कन्सेप्ट जे वेगवेगळ्या टॉपिकमधले ते क्लिअर होतात किंवा आपल्याला त्या टाईपची हॅबिट होत असते. पुढं अजून काय दिसतं, इथं जे दिसतं ते बोलतो मी. ही फास्ट स्लो प्रोसेस आहे, ही थोडी फास्ट आहे. इट इज व्हेरी फास्ट रॅपिड प्रोसेस. बाकीचं इथं एवढ्या बाकीच्या फार गोष्टीची गरज नाही आपल्याला, एवढं भरपूर झालं. तर आपल्याला ॲक्च्युली इथं आपल्याला रेडिएशन प्रोसेस बघायची. आणि रेडिएशनमध्ये जे काय सॉलिड, लिक्विड आणि गॅसेसमधनं तर होतंच, पण व्हॅक्यूममधनं होतं. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स कॅन ट्रॅव्हल, म्हणजे ट्रॅव्हल थ्रू द व्हॅक्यूम, त्यामुळे इट टेक्स प्लेस थ्रू व्हॅक्यूम ऑल्सो. व्हॅक्यूममधनं रेडिएशन होतं. तर रेडिएशन प्रोसेस जी आहे ते ॲक्च्युली मॅक्सिमम जे आहे ते अल्ट्राव्हायोलेट रिजनमध्ये होते. अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन रेज जे असतात त्या फॉर्ममध्ये होते, अल्ट्राव्हायोलेट रेज. ठीक आहे, पुढचा भाग. तर रेडिएशनमुळे जी काय हीट ट्रान्सफर होते त्याला रॅडियंट हीट म्हणतात. ॲक्च्युली इथं हीट आणि एनर्जीचा थोडा बेसिक डिफरन्स कळत असेल तर दी ट्रान्सफर ऑफ हीट बाय द प्रोसेस ऑफ रेडिएशन, दॅट इज कॉल्ड रॅडियंट हीट. त्यामुळे रॅडियंट हीट शब्द वापरला किंवा रॅडियंट एनर्जी वापरला फार फरक नाही पडत, पण सायंटिफिकली दॅट मस्ट बी हीट. त्यामुळे रॅडियंट हीट शब्द वापरतो मी. चुकून कदाचित एनर्जी बोललो तरी फार सायंटिफिकली ते चुकीचं नाही होत. रॅडियंट प्रोसेसमुळं, रेडिएशन प्रोसेसमुळं हीट जेव्हा एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाते, दॅट इज कॉल्ड रॅडियंट हीट. कंडक्शन आणि कन्व्हेक्शन जे आहे ते युनिडायरेक्शनल फ्लो आहे. कंडक्शन आणि कन्व्हेक्शन जे आहे ते
युनिडायरेक्शन फ्लो म्हणजे काय, हायर टेम्परेचर रिजनकडनं कुठं, लोअर टेम्परेचर रिजनकडं हीट ट्रान्सफर जी काय होते ही कंडक्शन आणि कन्व्हेक्शन मध्ये होते, म्हणजे एकाच डायरेक्शन आहे. कंडक्शन आणि कन्व्हेक्शन, हायरकडून पाणी जसं चढाकडून उताराकडे, तसं कंडक्शन आणि कन्व्हेक्शन मध्ये हीट जास्त हीटकडून कमी इकडं, म्हणजेच हायर टेम्परेचर रिजन टू द लोअर टेम्परेचर रिजनकडे जाते. कंडक्शन आणि कंडक्शन मध्ये अँड कन्व्हेक्शन मध्ये. तसं रेडिएशन मध्ये हायर टेम्परेचरकडून लोअर टेम्परेचरकडे जाते. हायर टेम्परेचर रिजन टू द लोअर टेम्परेचर रिजनकडे जाते हीट. Heat transfer takes place through higher temperature region to the lower temperature region, and also it takes place in opposite, म्हणजेच लोअर कडून हायर कडे पण जाते. या बाणांना अर्थ आहे, म्हणजे बाय डायरेक्शनल झालं. बाय डायरेक्शनल फ्लो झालं, म्हणजे रेडिएशन प्रोसेसमुळे जी काय हीट ट्रान्सफर होते हायरकडून लोअरकडे, तसंच लोअरकडून हायरकडे होत असते. बाय द प्रिव्हियस थिअरी ऑफ हीट एक्सचेंजेसचं बेसिक थोडं लक्षात घेतलं तर हायरकडून लोअरकडे होत असताना त्याचा रेट जास्त राहील, लोअरकडून हायरकडे घेतलं तर रेट कमी राहील. म्हणजे दोन वस्तू घेतल्या, एक हाय टेम्परेचरची आणि दुसरी लो टेम्परेचरची, तर हाय टेम्परेचरकडून लो टेम्परेचरकडे हीट बाय द प्रोसेस ऑफ रेडिएशन जाणारे, तशाच टाईपनी लोकडनं हायकडं पण जाणारे बाय डायरेक्शनल आहे. दोन्ही म्हणजे हायर टेम्परेचरवाली बॉडी लोअर टेम्परेचरला हीट देईल, लोअरवाली हायरला हीट देईल बाय द प्रोसेस ऑफ रेडिएशनमध्ये. फक्त त्याचा रेट वेगवेगळा राहील. हायरकडून लोअरकडे जातानाचा रेट जास्त राहील, लोअरकडून हायरकडे जाताना रेट कमी राहील. हे बेसिक एक थोडं लक्षात घ्यायचं. तर ती रेडिएशन जी प्रोसेस आहे ती काय आहे, बाय डायरेक्शनल आहे. तसे ही युनिडायरेक्शनल आहे, एका डायरेक्शननी फ्लो होणार आहे, म्हणजे हायरकडून लोअरकडेच होणार आहे. तिथं हायरकडून लोअरकडे आणि लोअरकडून हायरकडे, म्हणजे दोन्ही डायरेक्शननी. हा मेन बेसिक फरक आहे दोघांमधला. अजून एक, ठीक आहे, पुढचा पॉईंट बघायचा तर आपल्याला रेडिएशनचं प्रोसेस सुरू करायचं. त्याचं बॅकग्राऊंड झालं, पार्श्वभूमी झाली, ते सगळं थोडं आधीचा पार्ट झाला. तर आपल्या ह्या टॉपिकमध्ये आपल्याला रेडिएशन बघायचं आहे. रेडिएशन मुळे जे काय ट्रान्सफर ऑफ हीट होणार आहे दॅट इज कॉल्ड रेडियंट हीट. तर याच्यामध्ये समजा हा काहीतरी बॉडी घेतली, मी कोणतीही बॉडी, तर त्याच्यावर जी काय हीट येऊन आदळल, त्याच्यावर जी काय हीट रेडिएशन जे आदळतील, म्हणजेच रॅडियंट हीट जी काय येऊन आदळणार आहे, रॅडियंट हीट, त्याला मी क्यू म्हणलं. रॅडियंट हीट त्याच्यावर आदळली, तर कोणत्याही बॉडीवर जी काय रॅडियंट हीट आदळणार आहे, रॅडियंट हीट इन्सिडंट ऑन धिस बॉडी, ती तीन गोष्टीसाठी वापरली जाते. सम पार्ट इज ॲब्सॉर्ब्ड बाय द बॉडी, सम पार्ट इज ॲब्सॉर्ब्ड बाय द बॉडी. रॅडियंट हीट इन्सिडंट ऑन अ बॉडी, जी काय हीट इन्सिडंट होणार आहे बॉडीवर, त्याच्यातला काही भाग जो आहे ती बॉडी ॲब्सॉर्ब करल. सम पार्ट इज ॲब्सॉर्ब, जी काय ॲब्सॉर्ब करल त्याला क्यू ए म्हणलं मी. काही भाग ती रिफ्लेक्ट करल, त्याला क्यू आर म्हणलं सफिक्स. आणि सम पार्ट इज ट्रान्समिटेड थ्रू द बॉडी, काही भाग ती आर पार सोडल. सम पार्ट इज ट्रान्समिटेड थ्रू द बॉडी, त्याला क्यू टी म्हणलं. त्यामुळे बाय कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी किंवा हीट,
जेवढी आढळली एनर्जी तेवढी 3 भागात वापरली गेली. काही ॲब्सॉर्ब केली, काही रिफ्लेक्ट केली, काही ट्रान्समिट केली. हे बेसिक आलं. नो लॉस ऑफ हीट. आढळलेली हीट वाया नाही जात, ती 3 गोष्टीसाठी वापरली गेली. त्यामुळे मी याला क्यूने डिव्हाइड केलं, क्यूने डिव्हाइड केलं, याला क्यूने डिव्हाइड केलं, याला क्यूने डिव्हाइड केलं, सगळ्याला क्यूने डिव्हाइड केलं. तर हे जे आलं ते 1 इज इक्वल टू क्यू ई अपॉन क्यू, क्यू आर अपॉन क्यू, क्यू टी अपॉन क्यू. हा जो रेशो आला इकडचे हीट इन्सिडंट, क्यू ए म्हणजेच हीट ॲब्सॉर्ब बाय द बॉडी डिवायडेड बाय क्यू म्हणजे टोटल अमाऊंट ऑफ हीट इन्सिडंट ऑन द बॉडी. सेम टाईपनी हा जो रेशो आहे तसा the ratio of the heat absorbed by the body to the amount of heat incident on the body याला म्हणतात कोइफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन. तसंच सिमिलरली हीट इन्सिडंट जसं झालं होतं तसं द रेशो ऑफ हीट रिफ्लेक्टेड टू द हीट इन्सिडंट याला म्हणतात कोइफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन आणि सेम फॉर्मॅटनी याला म्हणतात कोइफिशियंट ऑफ ट्रान्समिशन. हा जो काय तिसरा रेशो आला, तिसरा रेशो दॅट इज कॉल्ड कोइफिशियंट ऑफ ट्रान्समिशन. तर हे तिघांची बेरीज इज ऑलवेज 1. कारण हे बेसिक जर लक्षात येत असेल, आढळलेली ही 3 गोष्टीसाठी वापरली गेली, त्यामुळे लॉस काहीच नाही झाला. त्यामुळे हे ह्या टाईपने आलं. कोइफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन, कोइफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन नीट शब्द लक्षात घ्यायचं, लिहित नाही बसत मी. कोइफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन, कोइफिशियंट ऑफ ट्रान्समिशन. हे जे काय रेशो आहे हीट ॲब्सॉर्ब बाय द बॉडी, द रेशो ऑफ हीट ॲब्सॉर्ब बाय द बॉडी टू द अमाऊंट ऑफ हीट इन्सिडंट ऑन इट is called coefficient of absorption. Same type heat reflected by the body to the heat incident on the body. Same type पुढचा येईल heat transmitted through the body to the heat incident on the body. तिन्ही coefficient of जे काय आले ॲब्सॉर्प्शन, रिफ्लेक्शन अँड ट्रान्समिशन, त्या तिघांची सम इज ऑलवेज युनिटी. एक येते, सम ऑफ दिस 3 इज ऑलवेज युनिटी. लॉस काही नाही झाला, त्यामुळं ए प्लस आर प्लस टी इज इक्वल टू 1. आता थोडं पुढचं ऐकायचं. हे बेसिक आहे, याच्यावर क्वेश्चन आहेत MCQ जे साध्या साध्या गोष्टी असतात. कोइफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन, कोइफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन, कोइफिशियंट ऑफ ट्रान्समिशन, त्याला करस्पॉन्डिंग नाव बोलतो मी. यालाच ॲब्सॉर्प्टिव्हिटी म्हणतात. कोइफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन, ॲब्सॉर्प्शन शब्द लिहितो मी मुद्दाम. कोइफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन यालाच ॲब्सॉर्प्टिव्हिटी पण म्हणतात. ॲब्सॉर्प्टिव्हिटी किंवा यालाच ॲब्सॉर्प्टन्स पण म्हणतात. ॲब्सॉर्प्टन्स शब्द नीट लक्षात घ्यायचा, याच्या करस्पॉन्डिंगच पुढे सेम टाईपने पुढचा येईल कोइफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन, त्याच्या करस्पॉन्डिंग पुढचा शब्द येईल रिफ्लेक्टिव्हिटी याच्या अनालॉगस, किंवा याचा पुढचा करस्पॉन्डिंग शब्द येईल रिफ्लेक्टन्स. सेम टाईपनी कोइफिशियंट ऑफ ट्रान्समिशन त्याला ट्रान्समिटिव्हिटी म्हणता येईल, किंवा पुढच्या सेम टाईपनी ट्रान्समिटन्स म्हणता येईल. ट्रान्समिटन्स वेगवेगळे नाव आहे, क्वेश्चनमध्ये MCQजमध्ये वेगवेगळे नावं वापरतात. कोइफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन म्हणजे ॲब्सॉर्प्टिव्हिटी म्हणजे ॲब्सॉर्प्टन्स, कोइफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन म्हणजे रिफ्लेक्टिव्हिटी म्हणजे रिफ्लेक्टन्स, कोइफिशियंट ऑफ ट्रान्समिशन म्हणजे ट्रान्समिटिव्हिटी म्हणजे ट्रान्समिटन्स. करस्पॉन्डिंग नाव सिक्वेंटली बोललो मी, इथं जसं सिक्वेंटली बोललो त्याच टाईपने पुढचे. सम ऑफ दिस 3 इज ऑलवेज युनिटी. थोडं पुढचा भाग ऐकायचा आता. तर त्याच्यापैकी हा T0 असू शकतो, त्याच्यापैकी T इज इक्वल टू 0 असू शकतं. नेचरमध्ये कोइफिशियंट ऑफ ट्रान्समिशन असणारी बॉडी, ट्रान्समिशन 0 असणारी बॉडी एक्झिस्ट आहे. कोइफिशियंट ऑफ ट्रान्समिशन 0 असणारी बॉडी एक्झिस्ट आहे.
पुढच्या पेजवर घेतो मी, आपल्याला कळायला सोपं होतं. ए प्लस आर प्लस टी इज इक्वल टू 1 हे जे काय आलं त्याच्यापैकी ए टी झिरो असणारी बॉडी नेचरमध्ये एक्झिस्ट आहे. आणि टी म्हणजेच काय आत्ता आपण पाहिलं, एनर्जी ट्रान्समिटेड थ्रू द बॉडी आणि डिवायडेड बाय अमाऊंट ऑफ एनर्जी इन्सिडंट ऑन द बॉडी, याला कोइफिशियंट ऑफ ट्रान्समिशन म्हणलं. आणि टी जर झिरो असेल तर साध्या साध्या गोष्टी असतात. टी झिरो कधी येईल, त्याच्यातून आरपार जाणारी हीट जर झिरो येत असेल, आरपार जाणारी हीट झिरो येत असेल, म्हणजेच ही जी का आदळलेली एनर्जी आहे ती एक तर काहीतरी म्हणजे ॲब्सॉर्ब केली जाईल, ॲब्सॉर्ब केली जाईल आणि रिफ्लेक्ट केली जाईल. क्यू जी आदळली ती ॲब्सॉर्ब आणि रिफ्लेक्ट केली जाईल, आरपार काहीच जाणार नाही. आरपार काही साधं कॉमन सेन्सने दिसत असतं, आपण फक्त लक्षात घेत नाही. तर आरपार काहीच जाणार नसेल म्हणजे क्यू टी झिरो जर असेल, हा क्यू टी जो येतो झिरो असेल, म्हणजे इकडे मी दाखवलं नाही असं डायग्रॅममध्ये दाखवलं नाही, म्हणजे क्यू टी झिरो आहे इथं, म्हणजे आरपार काहीच जात नाही, म्हणजेच टी झिरो झाला. क्यू टी झिरो इम्प्लाइज टी झिरो, आणि टी झिरो झाला, दॅट बॉडी इज कॉल्ड ॲथरमॅनस बॉडी. ॲथरमॅनस बॉडी याला म्हणतात ॲथरमॅनस बॉडी. ॲथरमॅनस बॉडी ज्याचा क्यू झिरो आहे दॅट इज कॉल्ड ॲथरमॅनस सबस्टन्स, ॲथरमॅनस बॉडी. त्याचे एक्झाम्पल कोणतं, वूड खाली कुठंच जात नाही, हीट खाली जात नाही, ॲब्सॉर्ब केली जाते किंवा रिफ्लेक्ट केली जाते. म्हणजे कोणतं वूड घेतलं, मेटल घेतलं, कोणतीही रिजिड बॉडी घेतली, नॉन ट्रान्सपरंट रिजिड बॉडी घेतली, तर त्याचे एक्झाम्पल होतील वूड, मेटल्स, हे त्याचे एक्झाम्पल्स होतील. मेटल्स भरपूर येतील, फार लिहित नाही बसत. आणि ज्याच्यातून जर टी आरपार जातो, म्हणजे टी झिरो येत नाही, दॅट बॉडी आरपार जातो, म्हणजे इकडं आणि इकडं, म्हणजे दोन्ही बाजूला, इकडं आणि इकडं. डाय शब्दाचा अर्थ थोडं ट्रिक्स लक्षात घेतले मी, ट्रिक्सचा अर्थ बोललो. आरपार जाते म्हणजे दुसऱ्या बाजूला जाते, इकडं होती इकडं पण आली, तर ज्याच्यातून हीट ट्रान्समिट होते, म्हणजे टी झिरो नसते, त्याला डाय ॲथरमॅनस म्हणतात. डाय ॲथरमॅनस, डाय म्हणजे दोन्ही बाजूला आली, डाय ॲथरमॅनस. डाय शब्द मी ट्रिक्स लक्षात घेतली आपल्याला, हां, का ज्याच्यातून खाली दुसऱ्या बाजूला जाते, डाय ॲथरमॅनस बॉडी. तर हीट ट्रान्समिट ज्याच्यातून होते दॅट इज कॉल्ड डायथरमॅनस बॉडी. तर ऑल ट्रान्सपरंट सबस्टन्सेस, फॉर एक्झाम्पल ट्रान्सपरंट सबस्टन्सेस, सगळे ट्रान्सपरंट सबस्टन्सेस त्याचे एक्झाम्पल्स असतील. सगळे ट्रान्सपरंट सबस्टन्सेस त्याचे एक्झाम्पल येतील. म्हणजे कोणतं, ग्लास, कॉर्ड्स, ऑल गॅसेस, गॅसेस जे ते ट्रान्सपरंट आहे, ऑल गॅसेस, सगळे गॅसेस ट्रान्सपरंट आहे. वॉटर, नीट ऐकायचं आता, वॉटर दो इट इज अ ट्रान्सपरंट, पाणी घेतलं आपण कंटेनरमध्ये, पाणी घेतलं कंटेनरमध्ये, तर ते हीट ॲब्सॉर्ब करेल, त्याच्यावर आदळलेली ॲब्सॉर्ब करल आणि रिफ्लेक्ट करल. त्याच्यावर आदळलेली हीट ते काय ॲब्सॉर्ब करल आणि रिफ्लेक्ट करल, आरपार जाऊन देत नाही. वॉटर जो इट इज ट्रान्सपरंट, पाणी जर घेतलं पण कंटेनरमध्ये तर खाली अंधार दिसतो, म्हणजेच हीट आरपार जात नाही, ते एक्सेप्शनल केस आहे. मी इथं बोललो ऑल ट्रान्सपरंट सबस्टन्सेस जे ते डायथरमॅनस एक्सेप्ट वॉटर, म्हणजे वॉटर इथं येईल, दो इट इज ट्रान्सपरंट इट इज ॲथरमॅनस बॉडी, नॉट डायथरमॅनस. वॉटर त्याला एक्सेप्शनल केस आहे. तर ठीक आहे, टी झिरो असणारी बॉडी एक्झिस्ट आहे, आत्ता पाहिला, पण टी झिरो असणारी बॉडी एक्झिस्ट आहे. समजा आर झिरो असणारी बॉडी, समजा बोलतो मी टी झिरो असणारी बॉडी घेतली कोणती तरी, आपण याच्यापैकी टी झिरो असणारी बॉडी घेतली, आणि आर
झिरो नसतो, पण झिरोच्या आसपास असणाऱ्या बॉडी नेचरमध्ये एक्झिस्ट आहे. सपोज आर इज ऑल्सो झिरो, आर पण झिरो घेतला पण, तर काय येईल? हे दोन झिरो झाले म्हणजे आदळलेली एनर्जी फक्त ॲब्सॉर्ब झाली. आदळलेली एनर्जी काय झाली? ॲब्सॉर्ब झाली, रिफ्लेक्ट झाले नाही आणि ट्रान्समिट पण नाही झाली. हे दोन्ही जर झिरो झाले तर ए इज इक्वल टू झिरो. तर ए इज इक्वल टू झिरो होईल. ए प्लस आर प्लस टी इज इक्वल टू 1. ए इज इक्वल टू झिरो नाही होणार, चुकीचं काहीतरी वाक्य बोललं मी. टी झिरो असणारी बॉडी नेचरमध्ये एक्झिस्ट आहे, आत्ता पाहिलं पण, ॲथरमॅनस बॉडी. आर झिरो असणारी बॉडी आपण एक्झिस्ट नाही पण इमॅजिन केलं. झिरोच्या जवळ असणाऱ्या आर झिरोच्या जवळ असणाऱ्या बॉडी नेचरमध्ये आहेत. सपोज आर इज इक्वल टू झिरो घेतला पण, सपोज आर पण झिरो घेतला पण, टी झिरो आहे समजा, ती बॉडी घेतली, आर झिरो घेतला, तर ह्या दोन झिरो झाल्या म्हणजे ए इज इक्वल टू 1 होईल. ए इज इक्वल टू 1 होईल. तर दॅट बॉडी इज कॉल्ड परफेक्टली ब्लॅक बॉडी. दॅट बॉडी इज कॉल्ड परफेक्टली ब्लॅक बॉडी. परफेक्टली ब्लॅक बॉडी. तर परफेक्टली ब्लॅक, व्हॉट इज परफेक्टली ब्लॅक बॉडी? ज्याचा कोइफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन, ज्याचा कोइफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन म्हणजे दिस रेशो इज 1, दॅट इज कॉल्ड परफेक्टली ब्लॅक बॉडी. आणि हा रेशो 1 येतो म्हणजेच वेगळ्या शब्दात जेवढी एनर्जी येऊन आदळली, जेवढी एनर्जी त्याच्यावर आदळली, जेवढी रेडियंट हीट त्याच्यावर आदळली, बॉडीवर जेवढी रेडियंट हीट आदळली तेवढीच्या तेवढी त्याने ॲब्सॉर्ब केली. रिफ्लेक्ट किंवा ट्रान्समिट काहीच नाही केली, तेवढीच्या तेवढी त्याने ॲब्सॉर्ब केली. जेवढी आदळली तेवढीच्या तेवढी ॲब्सॉर्ब केली. क्यू आदळली, क्यू ॲब्सॉर्ब केलं. म्हणजे क्यू एची व्हॅल्यू किती? क्यू इतकी जेव्हा होईल तेव्हा 1 होईल. म्हणजे ऑल द अमाऊंट ऑफ रेडियंट हीट इन्सिडंट ऑन द बॉडी इज ॲब्सॉर्ब बाय द बॉडी, देन ए इज इक्वल टू 1 होईल. दॅट बॉडी इज कॉल्ड परफेक्टली ब्लॅक बॉडी, किंवा सिम्पली इट इज ब्लॅक बॉडी. परफेक्टली शब्द प्रत्येक वेळेस वापरायची आवश्यकता नाही. आणि जेव्हा मी ब्लॅक बॉडी शब्द वापरल, दॅट मीन्स इट इज परफेक्टली ब्लॅक बॉडी. तर फॉर परफेक्टली ब्लॅक बॉडी कोएफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन इज 1. आता नीट ऐकायचं, नीट लक्षात घ्यायचं. हे झिरो असणारी बॉडी आहे, टी इज इक्वल टू झिरो. इथं आपण सपोज म्हणलं आर झिरोच्या जवळ आहे. झिरो असणाऱ्या बॉडी एक्झिस्ट नाही नेचरमध्ये. कोएफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन आर इज इक्वल टू झिरो असणारी बॉडी नेव्हर ऑल्सो एक्झिस्ट इन अ नेचर. आणि आर जर झिरो असणारी बॉडी नेचरमध्ये एक्झिस्ट नाही, इथं आपण सपोज बोलेल लक्षात येत असेल, तर इन अ नेचर परफेक्टली ब्लॅक बॉडी इज ऑल्सो नॉट एक्झिस्ट. परफेक्टली ब्लॅक बॉडी एक्झिस्ट नाही नेचरमध्ये. परफेक्टली ब्लॅक बॉडी इज ऑल्सो नॉट एक्झिस्ट, कारण आर झिरो असणारी नाही आहे, आर झिरोच्या जवळ असणारी. त्यामुळे ए पण जो येतो, एक हा झिरोच्या जवळ असेल तर ए एकच्या जवळ जाईल. त्यामुळे ए एक असणारी बॉडी नेचरमध्ये एक्झिस्ट नाही. एकच्या जवळ असणाऱ्या बॉडी एक्झिस्ट आहे. तर एकच्या जवळ असणाऱ्या बॉडी जे आहे ते लॅम्प ब्लॅक. लॅम्प ब्लॅक जे येते त्याच्यासाठी लॅम्प ब्लॅक म्हणजे थोडक्यात काजळी. दिव्याची जी काजळी येते, आपल्याला कळण्यासाठी शब्द वापरला मी, परफेक्टली ब्लॅक बॉडी नेचरमध्ये एक्झिस्ट, नॉट एक्झिस्ट इन नेचर, नॉट एक्झिस्ट. त्यामुळे त्याच्या जवळ असणाऱ्या बॉडी नेचरमध्ये एक्झिस्ट असेल तर लॅम्प ब्लॅक याचा कोइफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन जे येतो, कोइफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन जो येतो तो 0.98 म्हणजेच 98% येतो. किंवा कॅडमियम ब्लॅक याचा कोइफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन जो येतो तो त्याच्यापेक्षा थोडा किंचित कमी येतो, 96 येतो, म्हणजेच 96% झालं.
त्यामुळे लॅम्प ब्लॅक आणि कॅडमियम ब्लॅक ह्या बेसिकनुसार त्याचे कोइफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन एकच्या आसपास येतात. तर त्यामुळे ह्या बॉडी वापरून लॅम्प ब्लॅक किंवा कॅडमियम ब्लॅक त्यातल्या त्यात लॅम्प ब्लॅक वापरून आर्टिफिशियली परफेक्टली ब्लॅक बॉडी तयार केली. आणि ती जी आर्टिफिशियल परफेक्टली ब्लॅक बॉडी त्याचं कन्स्ट्रक्शन सगळ्या गोष्टी आपण पाहिलेल्या आहे. दॅट इज म्हणजे आर्टिफिशियली कन्स्ट्रक्टेड कोणी कन्स्ट्रक्ट केली ॲक्च्युली सायंटिस्ट फेरिस वॉज कन्स्ट्रक्टेड दी आर्टिफिशियली परफेक्टली बॉडी ब्लॅक बॉडी. फेरिस या सायंटिस्टने आर्टिफिशियली परफेक्टली ब्लॅक बॉडी तयार केली. फेरिस ह्या सायंटिस्टने आर्टिफिशियली परफेक्टली ब्लॅक बॉडी तयार केली. इथं पाहिलं पण आर्टिफिशियली परफेक्टली ब्लॅक बॉडीमध्ये रेडियंट हीट इथं आढळतं. हां, याच्यामध्ये साध्या साध्या गोष्टी आहे. मी फक्त जस्ट चालूमध्ये बोलतो. डबल रॉड हॉलोस्फिअर आहे. इथं असं प्रोजेक्शन आहे, असं तिरकं प्रोजेक्शन. कारण रेडियंट हीट याच्यावर आदळला तर तो डायरेक्ट बाहेर नको जायला. रेचं बेसिक कळत असेल तर तो बाहेर नको जायला, तो इथून इथं रिफ्लेक्ट होईल. इथनं असं मल्टिपल रिफ्लेक्शन होणार आहे त्याचं, मल्टिपल रिफ्लेक्शन. आणि ड्युरिंग मल्टिपल रिफ्लेक्शन आपण आत्ता पाहिलं, याला जर आतून आपण ह्या टाईपचं कोटिंग केलं, आतून जर याचं कोटिंग केलं ह्या इनर स्पेअरला, आत्ताचं बेसिक जर कळत असेल तर इनर स्पेअरला जर लॅम्प ब्लॅकचं कोटिंग केलं तर ड्युरिंग फ्यू नंबर ऑफ रिफ्लेक्शन ऑलमोस्ट ऑल द रेडियंट हीट एनर्जी इज ॲब्सॉर्ब बाय दी स्पिअर. त्यामुळे याला आर्टिफिशियली परफेक्टली ब्लॅक बॉडी ही जी काय फेरीजने तयार केली, इट इज यूज फॉर डिफरंट एक्सपेरिमेंटल पर्पजेस किंवा ऑल टाईप्स वेअर परफेक्टली ब्लॅक बॉडी आर रिक्वायर्ड. जिथं जिथं परफेक्टली ब्लॅक बॉडी लागते तिथं तिथं सायंटिफिकली एक्सपेरिमेंटली किंवा इन प्रॅक्टिकल वर्कमध्ये ही फेरीज परफेक्टली ब्लॅक बॉडी दॅट कॅन बी कन्सिडर हॅज किंवा दॅट कॅन बी यूज्ड जस्ट लाईक दी परफेक्टली ब्लॅक बॉडी. आर्टिफिशियली जी आहे ती तयार केलेली सर्व ठिकाणी तिचा वापर केला जातो. बाकीचं लिहित नाही बसत मी. तर लॅम्प ब्लॅकचं कोटिंग हे ॲक्च्युली मधलं जे काय कोटिंग आहे लॅम्प ब्लॅकचं आहे. बेसिक जर लक्षात घेतलं आणि लॅम्प ब्लॅकचा कोइफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन किती आहे 0.98 म्हणजेच 98%, म्हणजेच 98%. त्यामुळे एकदा इथं येऊन आढळलं का जी काय रेडियंट हीट आहे ती 100पैकी 98 इथं ॲब्सॉर्ब झाली. 100 जूल जर आढळली तर 98 जूल ॲब्सॉर्ब झाली. राहिलेली 2 जूल पुढच्यामध्ये 2 जूलपैकी 98 हे आकडा लक्षात घेतला किंवा हा 2 पैकी 98% इथं ॲब्सॉर्ब होईल. त्यामुळे विथिन फ्यू नंबर ऑफ रिफ्लेक्शन म्हणण्यापेक्षा पहिल्या 2-4 रिफ्लेक्शनमध्येच 70% ऑलमोस्ट ऑल द रेडियंट हीट ॲब्सॉर्ब बाय दिस बॉडी. त्यामुळे इट इज कॅन बी कन्सिडर अ परफेक्टली ब्लॅक बॉडी यूज फॉर ऑल डिफरंट सायंटिफिक पर्पजेस अँड प्रॅक्टिकल पर्पजेस. ठीक आहे. फास्टमध्ये आपल्याला बेसिक थेअरीच्यासाठी बोलतो आम्ही. ते झालं आढळणाऱ्या एनर्जी संदर्भात. काही नाही केलं आपण, 2च वाक्य शिकलो आढळणाऱ्या एनर्जी संदर्भात. आपण हे 2 फक्त हे काय तिन्ही कोइफिशियंटची सम इज ऑलवेज युनिटी तिघांचा बेसिक अर्थ पाहिला. जरी आपण थोडं त्याच्यामध्ये साध्या 2च वाक्य दिसतात तर आत्तापर्यंत जे बोललो मी त्याच्यावर पाहिजे तेवढे MCQs झाले, पाहिजे तेवढे थेरॉटिकल झाले आणि म्हणजे मॅथमॅटिकली म्हणजे न्यूमरिकल पण झाले. पाहिजे तेवढे MCQs तयार होतात जर विचार केला आपण त्या टाईपनी सोडवण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला अनेक MCQचे तिथं उत्तरं मिळालेले. तर हे आढळणाऱ्या रेडियंट हीट संदर्भात झालं. आढळणारे रेडियंट हीट इन्सिडंट ऑन एनी बॉडी. आत्ता जे काय पाहिलं आपण आत्तापर्यंत इन्सिडंट झालेलं आढळणारी रेडियंट हीट होती. आता पुढचं ऐकायचं, पुढचं थोडं वेगळा भाग. तर एनी बॉडी इन अ नेचर, कोणतीही बॉडी घेतली, कोणतीही बॉडी घेतली, इवन आपली
बॉडी किंवा कोणतंही मटेरियल बॉडी, त्याच्यातनं हीट रेडिएशन्स ऑलवेज बाहेर जातात. एव्हरी बॉडी इमिट्स हीट रेडिएशन्स ॲट ऑल टेम्परेचर्स एक्सेप्ट ॲब्सोल्यूट झिरो ऑफ टेम्परेचर. त्यामुळे कोणतीही बॉडी त्याच्यातनं तिचं टेम्परेचर कमी असू जादा असू, बाहेरचं सराउंडिंगचं कसं आहे असो, मगाशी बोललो आपण रेडिएशन प्रोसेस जी आहे ती बाय डायरेक्शनल आहे. त्यामुळे कोणत्याही बॉडीतनं कंटिन्युअस हीट रेडिएशन बाहेर पडतात. कोणत्याही बॉडीतनं एनर्जी हीट रेडिएशन कंटिन्यू इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हच्या फॉर्ममध्ये बाहेर पडतात. हे वाक्य लक्षात घेतलं आपण तर एव्हरी बॉडी इमिट्स हीट रेडिएशन कंटिन्युअसली ॲट ऑल टेम्परेचर. तर त्यामुळे आता आपल्याला इथं जर काय बघायचं आहे, मगाशी आढळणाऱ्या रेडियंट हीट संदर्भात पाहिलं. आता आपल्याला ह्या बॉडीतनं हीट रेडिएशन जे काय बाहेर पडणार आहे त्याच्या संदर्भात पाहायचं. तर याच्यातनं हीट रेडिएशन जे काय बाहेर पडणार आहे कंटिन्यू बाहेर पडतात कोणतीही बॉडी असू. तर दॅट हीट इमिटेड, त्याला मी क्यू म्हणलं. हीट इमिटेड म्हणा किंवा हीट रेडिएटेड बाय द बॉडी म्हणा, त्याला क्यू म्हणलं मी. तर दॅट हीट रेडिएटेड बाय बॉडी पर युनिट एरिया पर युनिट टाईम, याला म्हणतात कोइफिशियंट ऑफ, याला म्हणतात ॲक्च्युली इमिशिव्ह पॉवर म्हणतात. याला इमिशिव्ह पॉवर म्हणतात. इमिशिव्ह पॉवर, नॉट कोइफिशियंट, इट इज कॉल्ड इमिशिव्ह पॉवर. तर इमिशिव्ह पॉवर तो कॅपिटल आरने दाखवला आपल्या पुस्तकात. बोर्डाच्या नाव बदलतात ते दरवेळेस, काय असेल ते. तर इमिशिव्ह पॉवर काय इथं दिसतं, हीट इमिटेड, इमिटेडच्या संदर्भात चाललं आता हे. मगाशी आढळलेल्या एनर्जी संदर्भात चाललं होतं, आता हीट रेडिएशन बॉडीतून बाहेर जाणाऱ्या संदर्भात त्याच्या उलटं चाललं. तर हीट इमिटेड, radiant heat emitted per unit area per unit time, that is called radiant. त्या काय याला काय म्हणतात, इमिशिव्ह पॉवर. इमिशिव्ह पॉवर शब्दच लिहितो मी इथं, इमिशिव्ह पॉवर, दॅट इज कॉल्ड इमिशिव्ह पॉवर. इमिट करणारी इमिशिव्ह पॉवर किंवा त्यालाच रॅडियंट पॉवर पण म्हणतात. इमिशिव्ह पॉवर, इट इज ऑल्सो कॉल्ड रॅडियंट पॉवर. रॅडियंट हीट बाहेर सोडणं पर युनिट एरिया पर युनिट टाईम, दॅट इज कॉल्ड इमिशिव्ह पॉवर. त्याचं युनिट डायमेन्शन हजारो गोष्टी दिसतात. तर पुढचं ऐकायचं, हे प्रॉब्लेम सोडवायला लागतं न्यूमरिकल. याच्यावर पाहिजे तेवढं बोलता येतं, त्याचं सगळं दिसतं. इमिशिव्ह पॉवर म्हणजेच रॅडियंट पॉवर कसा आहे, काय आहे, कसा येईल, त्याचं युनिट दिसतं, त्याचं डायमेन्शन दिसतं, तो कसा वाढेल, सगळ्या गोष्टी दिसतात. एक वाक्य आपण लक्षात घेतलं, थोडं कॉमन सेन्सने लक्षात घेतलं, बेसिक विचार केला तर सगळ्या गोष्टी दिसत असतात. त्याचे सगळ्या गोष्टी दिसतील. तर पुढचं ऐकायचं, इमिशिव्ह पॉवर ऑफ एनी बॉडी टू द इमिशिव्ह पॉवर ऑफ अ परफेक्टली ब्लॅक बॉडी. इमिशिव्ह पॉवर ऑफ एनी बॉडी टू द इमिशिव्ह पॉवर ऑफ अ परफेक्टली ब्लॅक बॉडी. हा जो काय रेशो येतो याला म्हणतात कोइफिशियंट ऑफ इमिशन और इमिसिव्हिटी. कोइफिशियंट ऑफ इमिशन, कोइफिशियंट ऑफ इमिशन और इमिसिव्हिटी. इमिसिव्हिटी याला म्हणतात कोइफिशियंट ऑफ इमिशन और इमिसिव्हिटी. याला म्हणतात इमिशिव्ह पॉवर किंवा रॅडियंट पॉवर. रॅडियंट पॉवर बाहेर जाणारे येणारे संदर्भ झालं. तर कोइफिशियंट ऑफ इमिशन, इमिसिव्हिटी. कोइफिशियंट ऑफ इमिशन काय आहे, रॅडियंट हीट इमिटेड बाय एनी बॉडी, ratio actually, the ratio of radiant heat emitted by any body to the radiant heat emitted by perfectly black body
ॲट दॅट टेम्परेचर. ॲट दॅट टेम्परेचर शब्दाला अर्थ आहे दॅट इज कॉल्ड इमिसिव्हिटी. याला इमिसिव्हिटी आता. हे क्वेश्चन MCQसाठी सगळ्या गोष्टी दिसतात, फक्त आपल्याला जे काय लागतं दिसतात सगळ्या भरपूर का असतात त्याच्यात, पण आपल्याला हे आपल्या बेसिकनुसार आपल्याला फक्त फॉर्म्युले आपल्याला लागत असतात असं आपण गृहीत धरलेलं आहे. त्यामुळं ते फॉर्म्युल्याच्या फॉर्ममध्ये लिहिलं मी. बोललो भरपूर किंवा अजूनही भरपूर बोलता येईल त्याच्यावर. एवढं भरपूर झालं. पुढं सरकायचं आपल्याला. पुढचा भाग बघायचा आता थोडा. किर्चॉफ्स लॉ फॉर रेडिएशन. किर्चॉफ्स किंवा त्याच्या अगोदर मी थोडं नंतर, ठीक आहे, त्याच्या अगोदर थोडं बोलतो मी. कंटिन्युएशनमध्ये हे पॉईंट घेतलं किंवा अजून थोडा दुसरा घेतला. तर आत्ता पाहिलं आपण कोणती बॉडी कंटिन्युअस हीट रेडिएशन बाहेर सोडते. म्हणजे प्रत्येक बॉडीला काहीतरी इमिशिव्ह पॉवर असतो, काहीतरी रेडियंट पॉवर असतो. तर ऑल बॉडीज इमिट्स हीट ॲट ऑल रेडिएट्स हीट. इमिट करणं म्हणजे रेडिएट करणं. तर ऑल बॉडी radiates heat energy at all temperature except absolute zero of temperature. प्रिव्हियस theory of heat exchange किंवा बेसिकनुसार. तसं परफेक्टली ब्लॅक बॉडी घेतलं, परफेक्टली ब्लॅक बॉडी पण हीट रेडिएशन कंटिन्यू बाहेर सोडल सगळ्या टेम्परेचरला एक्सेप्ट ॲब्सोल्यूट झिरो. बेसिक आत्ता वाक्य बोललो. ऑल बॉडी म्हणजे परफेक्टली ब्लॅक बॉडी पण त्याच्यात आली. फक्त परफेक्टली ब्लॅक बॉडी आणि इतर बॉडीमध्ये काय फरक आहे? परफेक्टली ब्लॅक बॉडी इमिट्स हीट रेडिएशन्स ॲट ऑल टेम्परेचर एक्सेप्ट ॲब्सोल्यूट झिरो. सगळ्या बॉडी तसंच आहे, फक्त ऑल पॉसिबल वेवलेंथच्या ती बाहेर सोडते. परफेक्टली ब्लॅक बॉडी इमिट्स हीट रेडिएशन्स ऑफ ऑल पॉसिबल वेवलेंथ्स ॲट ऑल टेम्परेचर्स एक्सेप्ट ॲब्सोल्यूट झिरो. ऑल पॉसिबल वेवलेंथ्स, जेवढ्या जेवढ्या वेवलेंथ पॉसिबल आहे तेवढ्या तेवढ्याचे, म्हणजे हा फरक आहे. इतर बॉडी ऑल पॉसिबल वेवलेंथच्या नाही. परफेक्टली ब्लॅक बॉडी इमिट्स हीट रेडिएशन्स ऑफ ऑल पॉसिबल वेवलेंथ्स. त्यामुळे त्याचा वेवलेंथ वर्सेस रेडियंट पॉवर जर ग्राफ म्हणजे रेडियंट पॉवर वर्सेस वेवलेंथ ग्राफ काढला. आधी मी ग्राफ काढतो, नंतर ॲक्सिस काढतो. रेडियंट पॉवर वर्सेस वेवलेंथ ग्राफ काढला ॲट डिफरंट टेम्परेचर्स. रेडियंट पॉवर वर्सेस वेवलेंथ जर ग्राफ काढला आपण त्याचे ॲट डिफरंट टेम्परेचर्स. रेडियंट पॉवर म्हणजेच इमिशिव्ह पॉवर. इमिशिव्ह पॉवर आत्ता आपण दाखवलं होतं कशाने? आरने दाखवलं. इट इज फॉर परफेक्टली ब्लॅक बॉडीचं चाललं आहे. त्यामुळे त्याचा ग्राफ काढला इमिशिव्ह पॉवर वर्सेस वेवलेंथ. तर तो ग्राफ ॲट डिफरंट टेम्परेचर, समजा हे टेम्परेचर काहीतरी 3000 किंवा 1000 केल्विन, 2000 केल्विन. पुस्तकातलेच आकडे लिहायला पाहिजे असं काय नाही. टेम्परेचर ॲट डिफरंट टेम्परेचर्स मी त्याचे ग्राफ्स काढले. ॲट डिफरंट टेम्परेचर्स त्याचे ग्राफ्स काढले मी. इकडे पुढं मिळवलेले, फार पुढं दाखवत नाही बसत. आपल्याला जेवढा भाग आहे तेवढा दाखवतो मी. जेवढा लागणार आहे आपल्याला तेवढा. तर ॲक्च्युली इथं पुढं जाऊन ते ह्या टाईपनी होणार आहे, ह्या टाईपनी. पुढचा भाग दाखवत नाही, त्यामुळे मला ते पुढचीची गरज नाही किंवा पुढचं कुठं मिळाले आणि काय मिळाले तिची गरज नाही. हे टेम्परेचर घेतलं मी काहीतरी 1000 केल्विन. केल्विनमध्ये टेम्परेचर मस्ट बी इन SI युनिट. सगळीकडं मी आपण पहिल्याच्या आधी वाक्य वापरलं. हे काहीतरी 1500 घेतलं, 2000 घेतलं, काहीतरी घेतलं केल्विनमध्ये. हे दुसरं टेम्परेचर, पहिलं टेम्परेचर, दुसरं टेम्परेचर,
तिसरं टेम्परेचर, चौथं टेम्परेचर ॲट डिफरंट टेम्परेचर्स परफेक्टली ब्लॅक बॉडीचा इमिसिव्ह पॉवर वर्सेस वेवलेंथ ग्राफ काढले. इमिसिव्ह पॉवर वर्सेस वेवलेंथ ग्राफ, तर ते ह्या टाईपचे आले. समजा ह्या टाईपचे आले, ह्या टाईपचे ते ग्राफ येणारे आले समजा, म्हणण्यापेक्षा ह्याच टाईपचे येणारे. तर याचा इथं ग्राफवरनं अर्थ भरपूर दिसतं. आपल्याला ग्राफ वाचता येत असेल तर बऱ्याचशा गोष्टी तिथं बोलता येतात. ग्राफ वाचायचं काय होतं, डिफरंट कोणत्याही टेम्परेचरला परफेक्टली ब्लॅक बॉडी घेतली तर ऑल पॉसिबल वेवलेंथच्या वेव्ज ती इमिट करते. रॅडिएशन म्हणजेच रॅडियंट पॉवर म्हणजेच रॅडियंट हीट बाहेर सोडते. ऑल पॉसिबल वेवलेंथ हा शब्द महत्त्वाचा आहे. इतर बॉडी सोडतात त्याच्यात ऑल पॉसिबल नसतात, पण परफेक्टली ब्लॅक बॉडी त्याच्यामध्ये मेन शब्द तो आहे का इट इमिट्स ऑल पॉसिबल वेवलेंथ्स ॲट ऑल टेम्परेचर्स. ॲट ऑल टेम्परेचर्स ऑल पॉसिबल वेवलेंथचे रेडिएशन ती बाहेर सोडते. तर सुरुवातीची वेवलेंथ कमी असेल तर काय झालं, इथं एक ग्राफ वाचतो मी, इथं जे दिसतं ग्राफचा अर्थ काय होतं, वेवलेंथ वाढत वाढत चाललं, रेडियंट पॉवर वाढत वाढत चालला. ह्याचा ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर मी काय घेतलं समजा 1000 केल्विनचा मी रेडिएश याचा ई बी म्हणजे इमिसिव्ह पॉवर वर्सेस वेवलेंथ ग्राफ काढला. तर टेम्परेचर वाढत म्हणजे टेम्परेचर कॉन्स्टंट आहे, म्हणजे वेवलेंथ वाढत चालली, म्हणजे डिफरंट वेवलेंथ वाढत वाढत चाललं तर रॅडियंट पॉवर वाढत चालले. तर ह्या रॅडियंट पॉवर म्हणजे इथं मॅक्सिमम आलं, इथं जे आलं हा ग्राफमध्ये तर रॅडियंट पॉवर मॅक्सिमम आला. इथं ह्या पुढच्या ग्राफमध्ये रॅडियंट पॉवर इथं मॅक्सिमम आला. काही ग्राफ नाही, ग्राफचं बेसिक थोडं लक्षात घ्यायचं. इथं मॅक्सिमम आला, पुढच्यामध्ये समजा इथं मॅक्सिमम आला, इथं कुठंतरी, आणि त्याच्या पुढच्यामध्ये इथं मॅक्सिमम आला. थोडा प्रॉपर दाखवतो मी, मॅक्सिमम असेल असं त्या टाईपने ते ग्राफ थोडे लक्षात घेतो मी. इथं कुठंतरी मॅक्सिमम आला. तर हे मॅक्सिमम पॉवरच्या करस्पॉन्डिंग जी काय वेवलेंथ आली त्याची ही आली, ही लॅम्बडा मॅक्स पहिलेचं झालं. नीट शब्द लक्षात घ्यायचा, लॅम्बडा मॅक्स म्हणजे मॅक्सिमम वेवलेंथ नाही, मॅक्सिमम वेवलेंथ इकडे आहे. लॅम्बडा मॅक्स इथं या अशा अर्थाने शब्द वापरला का लॅम्बडा मॅक्स म्हणजे करस्पॉन्डिंग मॅक्सिमम पॉवर असणारी जे काय वेवलेंथ आहे ती, दी मॅक्सिमम त्या कॉन्स्टंट टेम्परेचरला जो काय मॅक्सिमम पॉवर आहे त्याच्या करस्पॉन्डिंग वेवलेंथला लॅम्बडा मॅक्स म्हणलं मी. इथं याच्या करस्पॉन्डिंग वेवलेंथ आली ही लॅम्बडा मॅक्स 2, याच्या करस्पॉन्डिंग वेवलेंथ आली ही लॅम्बडा मॅक्स 3, याच्या करस्पॉन्डिंग वेवलेंथ जी आली ती लॅम्बडा मॅक्स 4. लॅम्बडा मॅक्स म्हणजेच मॅक्सिमम वेवलेंथ नाही, मॅक्सिमम वेवलेंथ इकडं पुढे येणार आहे. तर लॅम्बडा मॅक्स याचा अर्थ काय, त्या त्या टेम्परेचरला जो काय मॅक्सिमम पॉवर आला, रेडियंट मॅक्सिमम पॉवर त्याच्या करस्पॉन्डिंग वेवलेंथ. तर इथं जर याचा थोडा ग्राफ काढला तर हा जो ग्राफ येतो ह्या टाईपने येतो. न्यूटन्स लॉ ऑफ कुलिंग जसा येतो, आपण 11वीला काढलं होतं, ह्या टाईपचा ग्राफ येतो. न्यूटन्स लॉ ऑफ कुलिंग त्या टाईपची कर्व येते खरे इथं. न्यूटन्स लॉ ऑफ कुलिंगची जशी कर्व येते त्या टाईपची कर्व आली इथं. लक्षात घ्यायचं आपल्याला कळण्या इतकं, त्या टाईपची इथं कर्व आली. न्यूटन्स लॉ ऑफ कुलिंगमध्ये जशी कर्व येते त्या टाईपची इथं कर्व आली. त्या टाईपचे ते ग्राफ येतात. ही सरळ रेषा नाही, इट इज अ कर्व. ते ॲक्च्युली हे झालं परफेक्टली ब्लॅक बॉडीचा स्पेक्ट्रा. दॅट इज परफेक्टली स्पेक्ट्रा ऑफ द परफेक्टली ब्लॅक बॉडी. त्याचा अर्थ पाहिला, पण याच्यामध्ये भरपूर गोष्टी दिसतात. तर परफेक्टली ब्लॅक बॉडी इमिट्स ऑल पॉसिबल वेवलेंथ्स ॲट all temperatures. Every body emits heat radiations at all temperatures. तसं perfectly body is also emits heat radiations at all temperatures. फरक एवढाच आहे
perfectly black body emits heat radiations of all possible wavelengths. इतर बॉडी ऑल पॉसिबल वेवलेंथ इमिट नाही करत. परफेक्टली ब्लॅक बॉडी ऑल पॉसिबल वेवलेंथचे रेडिएशन्स इमिट करतात. आता इथं जर लक्षात येत असेल, इथं टेम्परेचर जे काय टेम्परेचर वाढत चाललं इथं T4 इज ग्रेटर दॅन T3 इज ग्रेटर दॅन T2 इज ग्रेटर दॅन T1, तर त्याच्या करस्पॉन्डिंग लॅम्बडा मॅक्स जे ते काय आलं, लॅम्बडा मॅक्स इथं टेम्परेचर जसं जसं वाढत चाललं तसं तसं लॅम्बडा मॅक्स कमी होत चालला. लॅम्बडा मॅक्स जो आहे तो काय होत चालला, कमी होत चालला. इथं दिसतं लॅम्बडा मॅक्स जो आहे तो कमी होत चालला, म्हणजे लॅम्बडा मॅक्स जो आहे प्रत्येकाचा लॅम्बडा मॅक्स जो आहे तो काय झालं, कमी झाला. लॅम्बडा मॅक्स जो आहे तो सगळ्यात कमी जो आहे तो 1चा आहे, सगळ्यात जास्त जो आहे तो 4चा आहे. लॅम्बडा मॅक्स 4 म्हणजे इनवर्स रिलेशनशिप आलं. टेम्परेचर वर्सेस लॅम्बडा मॅक्स. लॅम्बडा मॅक्स म्हणजेच वेवलेंथ करस्पॉन्डिंग टू द मॅक्सिमम पॉवर इमिटेड ॲट दॅट टेम्परेचर. तर याच्यावरनं दिसतं, ह्या ग्राफवरनं म्हणजे इथं जे आलं याच्याच वरनं पुढं दिसतं टेम्परेचर आणि लॅम्बडा मॅक्स यांच्यामध्ये इनवर्स रिलेशन आलं. लॅम्बडा मॅक्स इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू द टेम्परेचर, आणि यालाच म्हणतात वाईन्स डिस्प्लेसमेंट लॉ किंवा सिम्पली वाईन्स लॉ. याच्यावर भरपूर क्वेश्चन्स आहेत, MCQज भरपूर आहेत. वाईन्स लॉ. तर इथला कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी जो येणार आहे, इथला कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी त्याला बी म्हणलं, आणि बीची व्हॅल्यू येते 2.897 इंटू 10⁻³ कशात येईल ती, वेवलेंथ लॅम्बडा आणि इंटू टी. टी इकडे घेतलं तर इकडं लॅम्बडा टी झालं, म्हणजे ही जी काय आली वेवलेंथ कशात आली ती SI युनिटमध्ये आली ती. SI युनिट म्हणजेच मीटर ती आली मीटर केल्विनमध्ये. ठीक आहे, मीटर केल्विनमध्ये. हे आलं परफेक्टली ब्लॅक बॉडीचा स्पेक्ट्रा. सगळ्या गोष्टी हजारो क्वेश्चन झाले, भरपूर MCQज आहे. किंवा वाईन्स डिस्प्लेसमेंट लॉ त्याच्यावरनंच पुढं आला. वाईन्स कॉन्स्टंट त्याच्यावर भरपूर क्वेश्चन आहेत. पुढचा भाग बघायचा आता. पुढचा भाग कोएफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन. कोणतीही बॉडी असू, कोएफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन म्हणजेच ॲब्सॉर्प्टन्स म्हणजेच ॲब्सॉर्प्टिव्हिटी. इट इज ऑलवेज इक्वल टू कोएफिशियंट ऑफ इमिशन ॲट दॅट टाईम, ॲट दॅट टेम्परेचर. म्हणजे कोणत्याही बॉडीचा असू, कोणतीही बॉडी असू, कोएफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन इज ऑलवेज इक्वल टू कोएफिशियंट ऑफ इमिशन. कोएफिशियंट ऑफ इमिशन आत्ता आपण डिफाईन केला होता. कोएफिशियंट ऑफ इमिशन म्हणजेच काय, इमिशिव्ह पॉवर चा रेशो, इमिशिव्ह पॉवर ऑफ ऑर्डिनरी बॉडी टू द इमिशिव्ह पॉवर ऑफ परफेक्टली ब्लॅक बॉडी. कोएफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन त्यालाच वेगवेगळी नावं आहे, ॲब्सॉर्प्टिव्हिटी, रिफ्लेक्टिव्हिटी. तसं कोएफिशियंट ऑफ इमिशन त्याला इमिसिव्हिटी पण म्हणतात. त्यामुळे ॲब्सॉर्प्टिव्हिटी इज ऑलवेज इक्वल टू इमिसिव्हिटी. साधे आपले नेहमीचे शब्द बेसिक. कोएफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन इज ऑलवेज इक्वल टू कोएफिशियंट ऑफ इमिशन. हा जो का आत्ता लिहिला मी, इट इज कॉल्ड किर्चॉफ्स लॉ फॉर रेडिएशन. किर्चॉफ्स लॉ फॉर रेडिएशन. किर्चॉफ्स लॉ लिहिला, पण किर्चॉफ्स लॉ अनेक ठिकाणी, तसा हा रेडिएशन संदर्भात किर्चॉफ्स लॉ फॉर रेडिएशन. आणि त्यामुळं आपण याच्यावरनं आरसाठी लिहिलं आहे, किंवा याच्यावरनं ईची व्हॅल्यू आपण इथं टाकली, ईची व्हॅल्यू इथं टाकली, तर ए इज इक्वल टू कॅपिटल R अपॉन RB. आणि मग याच्यावरनं RB जे आलं ते RB इकडे घेतला, सरळ करतो,
वेगवेगळ्या फॉर्ममध्ये लिहिणं आपल्याला तेच लक्षात येत नाही. आर अपॉन ए आलं. आर बी इकडं घेतला, ए इकडं घेतला, म्हणजेच आर अपॉन ए आलं. म्हणजेच हा रेशो किर्चॉफ्स लॉचं बेसिक स्टेटमेंट आहे. किंवा ते वेगळ्या फॉर्ममध्ये आपल्याला आलं काय, इमिशिव्ह पॉवर ऑफ एनी बॉडी टू इट्स कोएफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन. इमिशिव्ह पॉवर ऑफ एनी बॉडी, द रेशो ऑफ इमिशिव्ह पॉवर, इथं जे दिसतं ते वाचतो मी. द रेशो ऑफ इमिशिव्ह पॉवर ऑफ एनी बॉडी टू द coefficient of its absorption at the same temperature is always equal to emissive power of a perfectly black body at that temperature. हा रेशो कायमच कॉन्स्टंट असतो थोडक्यात. हा आर अपॉन ए, इट इज ऑलवेज कॉन्स्टंट, दॅट इज इक्वल टू इमिशिव्ह पॉवर ऑफ अ परफेक्टली ब्लॅक बॉडी ॲट दॅट टेम्परेचर. त्या टेम्परेचरला कोणत्याही बॉडीचं टेम्परेचर जे काय टेम्परेचर आहे त्याला हा आर भागिले आर डिवायडेड बाय ए काढला आणि तेवढंच ब्लॅक बॉडीचं टेम्परेचरला हा आर डिवायडेड बाय ए त्याची जी काय व्हॅल्यू येईल तेवढीच ब्लॅक बॉडीची त्या टेम्परेचरला इमिशिव्ह पॉवर येणार आहे. हा त्याचा अर्थ झाला. ठीक आहे, पुढचा भाग किर्चॉफ्स लॉ फॉर रेडिएशन पहिलं, पण त्याच्या पुढचा भाग आता नीट ऐकायचा. पुढचा स्टीफन्स लॉ. स्टीफन्स लॉ किंवा स्टीफन्स बोल्ट्झमन लॉ म्हणतात त्याला. स्टीफन्स बोल्ट्झमन लॉ. स्टीफन्स बोल्ट्झमन्स लॉ हा काय आहे? ॲक्च्युली याचं बेसिक स्टेटमेंट आहे, इमिशिव्ह पॉवर ऑफ अ परफेक्टली ब्लॅक बॉडी. बेसिक जे काय डिफाईन केलेलं आहे बट परफेक्टली ब्लॅक बॉडीसाठी आहे. इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू दी फोर्थ पॉवर ऑफ इट्स ॲब्सोल्यूट टेम्परेचर. कोणत्याही नाही, परफेक्टली ब्लॅक बॉडीचा इमिशिव्ह पॉवर त्याचं टी रेस टू फोर्थला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. हा स्टीफन्स बोल्ट्झमन लॉचं बेसिक स्टेटमेंट आहे. नीट ऐकायचं. हे कशासाठी आहे? बेसिकली ते ब्लॅक बॉडीसाठी डिफाईन केलेलं, ब्लॅक बॉडीसाठी. आणि मग पुढे जाऊन आपल्याला ते वेगवेगळ्या बॉडीसाठी काढता येईल ते काढतो आता मी. सिग्मा जो याला स्टीफन्स कॉन्स्टन्स म्हणतात, स्टीफन्स कॉन्स्टंट, आणि त्याची व्हॅल्यू जी आहे ती 6.63 इंटू त्याची व्हॅल्यू जी आहे 5. त्याची व्हॅल्यू जी आहे ती 5.67 इंटू 10⁻⁸. 5.67 इंटू 10⁻⁸. कशात येईल ती? काय जे असेल ते SI युनिट काढता येईल आपल्याला. ॲक्च्युली हे आर म्हणजेच आता काढतो मी युनिट. आर म्हणजेच क्यू भागिले AT, जूल पर मीटर स्क्वेअर पर सेकंद, जूल पर मीटर स्क्वेअर पर सेकंद, आणि डिवायडेड बाय T⁴. त्यामुळे ते आलं जूल पर मीटर स्क्वेअर. हा अनेक युनिटमध्ये लिहिता येईल, जूल पर मीटर स्क्वेअर पर सेकंद पर Kelvin⁴. हे त्याचं SI युनिट आलं, पर Kelvin⁴. SI युनिट 5.67 इंटू 10⁻⁸. आणि जूल पर सेकंद त्यालाच वॅट म्हणतात. त्यामुळे हे वॅट, जूल पर सेकंद त्यालाच वॅट म्हणतात. त्यामुळे वॅट पर मीटर स्क्वेअर पर Kelvin⁴. वॅटचा अर्थ कळत असेल तर वॅट पर मीटर पर Kelvin⁴. हा स्टीफन्स बोल्ट्झमन लॉ, किंवा साधा मी स्टीफन्स लॉ शब्द वापरतो, पुढं लांबत बसत नाही. परफेक्टली ब्लॅक बॉडीसाठी हे आलं त्याचं बेसिक, सिग्मा T⁴. स्टीफन्स बोल्ट्झमन लॉ काय आला? इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू T⁴, म्हणजे इथला कॉन्स्टंट आला हा स्टीफन्स बोल्ट्झमन लॉ आला. आता आपल्याला माहिती आहे आर अपॉन आर बी इट इज इक्वल टू ई. त्यामुळे ह्याच्यावरनं आपल्याला ई इज इक्वल कॅपिटल आर बरोबर, याच्यावरनं कॅपिटल आर बरोबर किती दिसतो? ई इंटू आर बी, आणि म्हणजेच ई इंटू
आर बी इथं ही व्हॅल्यू टाकली तर सिग्मा टी रेस टू 4 दिसतो. हाला स्टीफन्स लॉ फॉर एनी बॉडीसाठी झालं. हा फॉर परफेक्टली ब्लॅक बॉडीसाठी झालं, फॉर ब्लॅक बॉडी. तसा हा एनी बॉडीसाठी झालं, फॉर एनी बॉडी. स्टीफन्स लॉ हे बेसिक जर आपल्याला लक्षात घेतलं तर हा जो काय ओरिजिनली ब्लॅक बॉडीसाठी जे काय स्टेटमेंट केलं तेच एनी बॉडीसाठी. तर ब्लॅक बॉडीसाठी इथं कोइफिशियंट ऑफ इमिशन किती असतो? ब्लॅक बॉडीसाठी हे किती येणार आहे? ब्लॅक बॉडीसाठी ए इज इक्वल टू 1 असतो. आणि क्रिचॉफ्स लॉनुसार आपण पाहिलं कोणत्याही बॉडीसाठी ए इज इक्वल टू ई असतो. त्यामुळे ब्लॅक बॉडीसाठी हे येणारच आहे, हे येणारच आहे, ए इज इक्वल टू ई. आणि त्यामुळं इट इज इक्वल टू 1 फॉर ब्लॅक बॉडी. फॉर ब्लॅक बॉडी ब्लॅक बॉडीसाठी ए इज इक्वल टू ई इज इक्वल टू 1 येणारच आहे. हे ब्लॅक बॉडीसाठी झालं आहे. त्यामुळं ब्लॅक बॉडी जर असेल तर इथं ईची व्हॅल्यू 1 होईल. ही जर ब्लॅक बॉडी असेल तर ईची व्हॅल्यू 1 होईल, म्हणजे हे होईल. ब्लॅक बॉडी सोडून जर दुसरी असेल तर इथं ईची व्हॅल्यू काहीतरी येईल, ईची व्हॅल्यू काहीतरी येईल. हा साधा भाग आहे. त्यामुळे जिथं जिथं ब्लॅक बॉडी शब्द असेल तिथं तिथं ईची व्हॅल्यू 1 होईल. आणि ब्लॅक बॉडी सोडून जर दुसरी काय असेल तर ईची व्हॅल्यू 1पेक्षा काहीतरी वेगळी येईल, लेस दॅन 1 येईल. ई जो आहे तो लेस दॅन 1 असणार आहे, स्मॉल ई. हे साधं बेसिक झालं. तर इमेसिव्ह पॉवर ऑफ एनी बॉडी आत्ता लिहिलं आपण. इमेसिव्ह पॉवर ऑफ एनी बॉडी इट इज इक्वल टू ई सिग्मा टी रेस टू 4 स्टीफन्स बोल्ट्झमन लॉनुसार आलं. आता मी ती कोणती बॉडी जी आहे ती तिच्यातनं म्हणजे हॉट बॉडी घेतली, हॉट बॉडी घेतली मी, तिचा इमेसिव्ह पॉवर एवढा आला. हॉट बॉडी, हॉट बॉडी मी इथं कुठेतरी ठेवली किंवा डायग्रामॅटिकली दाखवतो मी. ही हॉट बॉडी आहे, हिचं टेम्परेचर मी त्याला T1 म्हणलं. ही हॉट बॉडी, तिचं टेम्परेचर मी T1 म्हणलं. हॉट बॉडी टेम्परेचर जे आहे त्याला मी T1 म्हणलं. सराउंडिंग जे आहे ते कोल्ड आहे, सराउंडिंग जे आहे ते कोल्ड सराउंडिंग आहे. सराउंडिंग्स त्याचं टेम्परेचर मी त्याला T2 म्हणतो. त्यामुळे ह्या बॉडीने बाहेर सोडलेले रेडिएशन्स म्हणजे रेडियंट पॉवर, ही बॉडी बाहेर सोडणारे, सराउंडिंग बाहेर सोडणारे. हिने बाहेर सोडलेलं सराउंडिंगला मिळणार आहे, सराउंडिंगने सोडलेलं ह्या बॉडीला मिळणार आहे. दोघांचा रेट वेगवेगळा असेल फक्त. त्यामुळे पहिल्याने बाहेर सोडलेलं सराउंडिंगने जे आलं आणि दुसऱ्याने म्हणजे बॉडीने बाहेर सोडलं, टेम्परेचर जास्त आहे हॉट बॉडी, तिचं रेट ऑफ इमिशन जास्त असेल, सराउंडिंगचा रेट ऑफ इमिशन कमी असेल. त्यामुळे बाहेर जास्त जाणार आहे आणि हॉट बॉडीला कमी येऊन मिळणार आहे. त्यामुळे नेट लॉस होईल, नेट लॉस बाय द बॉडी. हा आर म्हणजेच ॲक्च्युली हीट इमिटेड पर युनिट एरिया पर युनिट टाईम. आणि त्यामुळे नेट लॉस जो येणार आहे, नेट लॉस ऑफ हीट, नेट लॉस ऑफ हीट काय येणार आहे? त्या बॉडीचं नेट लॉस शब्दच लिहितो मी, नेट लॉस. किंवा याच्यावरनं अजून थोडे एक स्टेप लिहितो मी. आर म्हणजेच क्यू अपॉन ए इंटू टी इट इज इक्वल टू ई सिग्मा टी रेस टू 4. याच्यावरनं क्यू बाय टी इट इज इक्वल टू ए वरती घेतला ए ई सिग्मा रेस टू 4. तर एवढा झाला रेट ऑफ हीट इमिटेड बाय बॉडी, हॉट बॉडी. सेम टाईमने रेट ऑफ हीट इमिटेड बाय सराउंडिंग जो येईल तो किती येणार आहे? ए ई सिग्मा टी 2 रेस टू 4. हे जे काय येणार आहे हीट इमिटेड बाय सराउंडिंग येणार आहे. ही बॉडीला, ही सराउंडिंगने इमिट केलेली बॉडीला मिळणार आहे. आणि ही बॉडीने जी काय इमिट केली इकडची, ही बॉडीने जी काय इमिट केलेली ही सराउंडिंगला मिळणार आहे. ही बॉडीने जी काय इमिट केली ही
सराउंडिंगना मिळणार आहे. बॉडी जास्त इमिट करल आणि सराउंडिंग कमी इमिट करल, त्यामुळे तिथं नेट लॉस होईल. त्यामुळे नेट लॉस शब्द नीट ऐकायचा, नेट लॉस ऑफ हीट बाय द बॉडी किती येणार आहे, हे मायनस हे, त्यामुळे ए ई सिग्मा बाहेर निघलं, शिल्लक राहिलं टी वन याचं टेम्परेचर T1 रेस टू 4, T1 रेस टू 4 मायनस T2 रेस टू 4, हे आलं नेट लॉस. याच्यावरनंच पुढे जाऊन आपल्याला कुलम्स लॉ याच्यावरनं पुढे जाऊन आपल्याला न्यूटन्स लॉ न्यूटन्स लॉ ऑफ कूलिंग पुढे स्टेटमेंट येणार आहे. तर हा आला नेट लॉस ऑफ हीट. तर नीट ऐकायचं, नेट लॉस ऑफ हीट. ही जर बॉडी आणि सराउंडिंग दोघंही ब्लॅक असेल तर ईची व्हॅल्यू 1 होईल. दोघंही ब्लॅक असतील तर. आणि फॉर एनी बॉडी ए ई सिग्मा इन ब्रॅकेट T1 रेस टू 4 मायनस T2 रेस टू 4. हे स्टीफन्स लॉच्या बेसिकनुसार हे आलं. हे अजिबात पाठ करायचं गरज नाही. हे साध्या 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 गोष्टीमुळं कॉमन सेन्सने कन्सेप्ट कळत असेल तर आपल्याला ते आपोआप येणार आहे. कॉमन सेन्सने जर लक्षात घेतलं तर ते आपल्याला आपोआप येणार आहे. ते पाठ करायची गरज नाही किंवा फार वेगवेगळे इक्वेशन आहे असंही नाही. बेसिक कन्सेप्टनुसार ते त्या टाईपने आले. कन्सेप्ट फक्त लक्षात घेतले तर ते येतं. तर हे आलं नेट लॉस. एक थोडं नेट लॉस नाही खरा, नेट लॉस ऑफ हीट आलंच ते, नेट लॉस ऑफ हीट आलंच. पण नेट लॉस ऑफ हीट म्हणण्यापेक्षा हीट डिवायडेड बाय टाईम हा शब्दाचा बेसिक अर्थ कळत असेल तर नेट रेट ऑफ लॉस हा शब्द येईल. हे हीट लॉस पर युनिट टाईम म्हणजेच नेट रेट ऑफ लॉस शब्द प्रॉपर वापरतो मी. नेट रेट ऑफ लॉस ऑफ हीट, नेट रेट ऑफ लॉस ऑफ हीट बाय हॉट बॉडी हे आलं. नेट रेट ऑफ लॉस ऑफ हीट आलं. नेट रेट ऑफ लॉस ऑफ हीट, नेट रेट ऑफ लॉस ऑफ हीट बाय हॉट बॉडी एवढं आलं. किती आलं लक्षात घेतलं तर एक पुढं आला सिग्मा, ई आहे, सिग्मा आली ब्लॅक बॉडी नसल्यामुळं. T4 मायनस T4 कोणतं, हॉट बॉडीचं मायनस कोल्ड बॉडीचं म्हणजे सराउंडिंगचं. काय जे शब्द वापरलेले असेल तुम्ही त्यानुसार लॉस म्हणल्यावर ते हे T1 इज ग्रेटर दॅन T2च असणार आहे. हे साधे साधे सिम्बॉल काय वापरले त्याला अर्थ नाही. सिम्बॉल काय वापरले त्याला वाक्यानुसार अर्थ येत असतो. T1 मायनस T2 म्हणजे T1 रेस टू 4 मायनस T2 रेस टू 4. आणि मग हेच पुढे जाऊन सोडवलं तर नेट रेट ऑफ लॉस ऑफ हीट म्हणजेच ॲक्च्युली हे काय झालं, Q/T झालं. मॅथमॅटिकल भाषेत लिहिलं तर dQ/dt होईल. हा dQ/dt इट इज इक्वल टू ए सिग्मा T/4 T1/4 मायनस T2/4 हे आलं बेसिकली. आणि हेच आता पुढे जाऊन सोडवलं, पुढे जाऊन सिम्प्लिफाय केलं. आता हे T1/4 T2/4 म्हणजे पुढे जाऊन सिम्प्लिफाय करून याच्या बायनॉमियल थेरम वापरून मोठं कॅल्क्युलेशन करून बायनॉमियल थेरम वापरून हे पुढे जाऊन जर सिम्प्लिफाय केलं तर dQ/dt म्हणजेच नेट रेट ऑफ लॉस ऑफ हीट बाय हॉट बॉडी इट इज असं येणार आहे, ई सिग्मा T/4 मायनस T0. किंवा याच्यावरनं पुढं मी सगळं लिहित नाही बसत. हे पुढं सोडवलं तर याच्यावरनं पुढं न्यूटन्स लॉ ऑफ कूलिंग येतो. न्यूटन्स लॉ
न्यूटन्स लॉ ऑफ कुलिंग येतं. हे पुढे सिम्प्लिफाय केलं, बायनॉमियल थेरम वापरलं तर न्यूटन्स लॉ ऑफ कुलिंग येतो. न्यूटन्स लॉ ऑफ कुलिंग. आणि ते काय येतं, डी क्यू बाय डी टी म्हणजेच रेट ऑफ लॉस ऑफ हीट. इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल. मग इथला कॉन्स्टंट बाहेर निघून हे बायनॉमियल थेरम वापरून सगळ्या गोष्टी करून ते जे येतं डायरेक्टली प्रोपोर्शनल टू थीटा मायनस थीटा झिरो. थीटा म्हणजे हॉट बॉडीचं टेम्परेचर, थीटा झिरो म्हणजे सराउंडिंगचं. इथं जसं आपण हॉट बॉडीच्या टेम्परेचरला T1 म्हणलं होतं, सराउंडिंगच्या T2. हे फोर्थ बायनॉमियल थेरम वापरून हे पॉवर कॅन्सल जाऊन होऊन बाकीच्या गोष्टी होऊन इकडं अजून बाहेर वेगळ्या गोष्टी येऊन म्हणजे बाकीचा वेगळा कॉन्स्टंट येऊन हा जो येतो हा न्यूटन्स लॉ ऑफ कुलिंग येतं. आणि याच्यावर MCQज किंवा इव्हन याच्यावर पाहिजे तेवढे MCQज आहे, बेसिक लक्षात घेतलं तर. त्यामुळे बेसिक लक्षात घ्यायचं. इथपर्यंत एवढं ठीक आहे आपल्याला. तर आपला हा टॉपिक संपलेला आहे. रेडिएशन बेसिक 2-3 गोष्टी, बाकीचं काहीच नाही. फक्त आपण कंटिन्युएशनमध्ये ते लक्षात घेतलं, त्यानुसार फॉर्म्युले आपण रिवाईज केले, विचारपूर्वक विचार केला, तर ते फॉर्म्युले आपल्याला कॉन्सन्ट्रेशनने ते आपाप आपल्याला लक्षात येतात. कन्सेप्टनी काय आलं हे कळत असेल, फॉर्म्युला आपाप येत असतो. तो काय पाठ करायची लक्षात गरज नसते. आणि कितीही मोठं असो डेरिवेशन, 2 पानाचं असो नाही तर 3 पानाचं असो, ते म्हणजे बौद्धिक क्षमतेने आपल्या विचाराने ते सेकंदात आपल्याला म्हणजे असं क्लिक होत असतं. आणि सेकंदात आपल्याला मनातल्या मनात कॅल्क्युलेशन करून ते म्हणजे फॉर्म्युले काढता येत असतात. त्यामुळे ते फार मोठं आहे किंवा 2 पानाचं आहे आणि फार एवढं करणार आणि याला इतका वेळ लागतो, तसं काय नसतं. ते कन्सेप्ट जर क्लिअर असेल तर ते एक सेकंदामध्ये बौद्धिक विचार करून आपल्याला कॉम्प्युटरच्या स्पीडपेक्षा जास्त आपल्या बुद्धीने ते काढता येतं. तर आपण इथं थांबतो. हा जो टॉपिक आहे कायनेटिक KTG, कायनेटिक थेरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशन, 2 टॉपिक एकत्र केलेले खरे. कायनेटिक थेरीचा भाग आपण एका फर्स्ट पार्टमध्ये घेतला आणि रेडिएशन सेकंड पार्टमध्ये घेतला आणि थर्ड पार्टमध्ये आता आपण उद्या त्याचा पुढचा MCQज बघणार आहे. आपण इथं जे काही MCQज बघतो ॲक्च्युली एका पार्टमध्ये आपण 20, 25, 30, जेव्हा बायोलॉजीचे 50 क्वेश्चन सोडून होतात 1 तासामध्ये किंवा बाकी विषयांचे कम्पॅरेटिव्हली त्या पटीत, तसे फिजिक्सचे निम्मेही होत नाही. त्यामुळे फिजिक्सचे MCQजला आपण जो तिसरा पार्ट करतो आपण थर्ड पार्टमध्ये जे MCQ सोडवतो आपले ते 20, 25, 30च्या आत होतात. त्यामुळे आपल्याला इथं 20, 25, 30 क्वेश्चन सोडवले म्हणजे आपलं सगळं न्यूमेरिकल MCQ झाले असं नाही. आपण त्या टाईपने सोडवण्याचा प्रयत्न करायचा असतो. आणि म्हणून हे थेरी आपण विचारपूर्वक लक्षात घेतली तर अनेक MCQज आपल्याला सुटत असतात. तर ठीक आहे, आपण इथं थांबतो. उद्या आपण पुढच्या भागात भेटू. थँक्यू.